राज्याच्या राजकारणामध्ये एकीकडे नेते आणि अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅपची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडू लागल्यात। दोनही नेत्यांकडून एकमेकांवरती गंभीर आरोप केले जात आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून गेलंय। खडसेंच्या गुलाबी गप्पा कुणासोबत? गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं। होय, तो लोढाच तुमची सीडी देणार होता। एकनाथ खडसेंचा महाजनांवर पलटवार। महाराष्ट्रातल्या या दोन आजी माजी मंत्र्यांमध्ये सोशल मीडियावर हे पोस्ट वॉर रंगलंय। त्याला कारणीभूत ठरली आहे प्रफुल्ल लोढाची अटक। हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात प्रफुल्ल लोढा तुरुंगाची हवा खातोय, पण त्याच्या अटकेनंतर खडसे आणि महाजनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। प्रफुल्ल लोढा कोणाच्या जवळचा कार्यकर्ता यावरून हा वाद पेटलाय। एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढा भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप करत प्रकरणाची SIT चौकशीची मागणी केली। खडसेंच्या मागणीवर गिरीश महाजनांनी पलटवार केला। प्रफुल्ल लोढा खडसेंना गुलाब देत असल्याचा जुना फोटो महाजनांनी सोशल मीडियावर शेअर केला। तसंच एकनाथ खडसे, तुमच्या या गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्यात? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर उघडं होत आहे। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारोडा बोलला होतात। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्यानं तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे। आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारोडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय। एकनाथ खडसे, काय तुझी ही व्यथा? अशी बोचरी टीका महाजनांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून केली। महाजनांनी शेअर केलेला फोटो पुन्हा शेअर करत खडसेंनी त्यांच्यावर पलटवार केला। गिरीश महाजन, आज सकाळी तुम्ही हा फोटो फेसबुकवर व्हायरल केलाय। होय, या फोटोत गाडीत मीच बसलोय आणि लोढाच माझं रस्त्यात फुलं देऊन स्वागत करतोय, कारण तेव्हा लोढा मला तुमच्या कारनाम्यांची सीडी देणार होता। त्यामुळे पुढे तुम्ही उघडे पडणार होतात। यातला धोका ओळखून तुम्ही लोढाची ट्रायडंट हॉटेलमध्ये 3 महिने सेवा केली, त्याची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पक्षात घेतलं। राहिलं माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल, जर तुमच्यात हिंमत असेल, तर तुमची दिल्लीत पत असेल, तर सरळ CBI चौकशी होऊन जाऊ द्या। दूध का दूध, पाणी का पाणी दिसेल। हे ओपन चॅलेंज आहे तुम्हाला। गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडे काय काय आहे, CD आहे, माझ्याकडे असे फोटो आहे, रामेश्वरचे फोटो आहे, अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली। मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता तर मला पुरावा देऊ, आणून दाखवा, म्हणजे मी बघतो। तर त्या दरम्यान गिरीश भाऊ, तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले, आपली कोणती हॉटेल ती। दरम्यान या दोघांमध्ये रंगलेल्या जुगलबंदीत प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा याने माध्यमांसमोर येत खडसेंच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला। हे तिन्ही गुन्हे खोटे। हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब। हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो, पण आज आमच्याकडे काहीच नाही। हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे की स्वतःकडे अटेन्शन सीक करायचं। मी तर कधी असं बोललो नाही, मोठ्या साहेबांचा कधी संबंध आला नाही। उलट प्रफुल्ल लोढांनीच आपल्या सेल्फ जे काही त्याने हे काढलेलं होतं, व्हिडिओ काढला होता, त्यामध्ये त्यांनी हे नाव घेतले आहे, रामेश्वर नाईकांचे आणि गिरीश भाऊचे नावं त्यांनी घेतलेले आहे की यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, यांच्याविषयीचं माझ्याकडं असं आहे। ट्रायडंट हॉटेलला किती माझे 3 महिने त्यांनी धरले, सांगू का म्हणे की ट्रायडंट हॉटेलला काय केलं, हे मी नाही बोललो। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून खडसे महाजन भिडलेले असताना राऊतांनी पुन्हा एकदा यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला। यावेळी नाव न घेता त्यांनी भाजपचे मंत्री यात अडकल्याचे संकेत दिले। 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत। वारंवार आम्ही सांगतो, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळे पुरावे आहेत,
CD आणि पेन ड्राईव्ह सह सगळे पुरावे आहेत, तरी हे महाशय गप्प का बसले आहेत? काय त्यांचा काय कुठे हात अडकला का त्याच्यामध्ये? इथे अशी आहे की त्यांचीच माणसं अडकलेली आहेत जवळची, त्यांचे सगळे संकट मोचक त्यात अडकलेले आहेत. ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, हे दम द्यायचं बंद करा. हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या. काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्या लावताय. कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत, कुणाकडं आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. हनी ट्रॅपमध्ये काही बडे नेते आणि अधिकारी अडकल्याची चर्चा आहे. त्यातच आता लोढाच्या अटकेमुळे खडसे महाजन वादाची भर पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.